नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं तो म्हणजे एक खूपच इम्पॉर्टंट आणि मोठा चॅप्टर आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. सर्कल नावाचा चॅप्टर जो आहे तो आपल्या जॉमेट्रीमधला, त्या चॅप्टरवरती हा चॅप्टर आपण गेल्या वर्षी पण बघितलेला आहे काही प्रमाणामध्ये. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहिती असायला पाहिजे. काय काय माहिती बघा त्याच्यामध्ये. एक पहिले 4 पॉईंट आपल्याला दिले आहेत. इन्फायनाईट सर्कल पास थ्रू 1 पॉईंट. एक पॉईंट दिला तुम्हाला, या पॉईंटमधनं कितीही सर्कल तुम्ही काढू शकता. या पॉईंटमधून जाणारे कितीही सर्कल तुम्ही काढू शकता. मग आता हे झाले इन्फायनाईट सर्कल्स, तुम्ही एका पॉईंटमध्ये जाणारे. इन्फायनाईट सर्कल्स पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट. 2 डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे काय, 2 पॉईंट घेतले आणि 2 पॉईंटमध्ये जाणारे किती सर्कल तुम्ही काढू शकता, तर भरपूर सर्कल तुम्ही इथे काढू शकता. आता काय असतं बघा याच्यामध्ये, इथे आपण समजा या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर जर ड्रॉ केला, कुठल्या 2 पॉईंटमधल्या लाईनसाठी जर परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण ड्रॉ केला तर काय होतं. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरचं एक प्रॉपर्टी असते, हे जे 2 पॉईंट आहेत की नाही या सेगमेंटचे, हे इक्विडिस्टन्स असतात या प्रत्येक पॉईंटपासून. या बायसेक्टरवरच्या प्रत्येक पॉईंटपासून इक्विडिस्टन्स असतात. मग आता तुम्ही या रेषेवरती कुठेही सेंटर घेऊन तुम्ही जर सर्कल ड्रॉ केलं आणि एवढी रेडियस घेऊन एक पॉईंट इथे घेतला, या पॉईंट इतकी रेडियस घेऊन तुम्ही सर्कल ड्रॉ केलं, दोन्ही बिंदूंना तुमचं सर्कल पास होतं. इथे पॉईंट घेऊन बघा, इतकं डिस्टन्स घ्या आणि ड्रॉ करून बघा सर्कल, म्हणजे पूर्ण सर्कल जे आहेत ना, भरपूर सर्कल तुम्हाला मिळतील, इन्फायनाईट सर्कल्स तुम्हाला मिळतील. पुन्हा काय दिलेलं आहे, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर. आता 3 नॉन कोलिनियर म्हणजे काय, 3 नैकरेषीय बिंदू आहेत, एका रेषेमध्ये नसलेले. आता या 3 बिंदूमधून एकच सर्कल पास होईल. आपण याच्या आधी बघितलेलं आहे, काय सर्कल बघितलेलं, सर्कम सर्कल. आता हे सर्कम सर्कल जे आहे, सर्कम सर्कल कसं असतं, त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूतून जाणारं सर्कल जे आहे त्याला सर्कम सर्कल असं म्हणतो आपण. आता 3 नॉन कोलिनियर पॉईंट होते, 3 नॉन कोलिनियर पॉईंटमधनं एकच सर्कल पास होईल. आता याच्यात दुसरं सर्कल तुम्हाला काढता येणार नाही. आणि अजून एक गोष्ट असते, ते म्हणजे 3 पॉईंट जर लिनियर एका रेषेमध्ये असतील, 1 2 3, आता हे 3 पॉईंट जर एका रेषेमध्ये असतील त्याच्यातनं एकही सर्कल पास होत नाही. 2 पॉईंटमधनं कुठूनही जाऊ शकतो, पण 3 पॉईंट जर एकत्र आले, या 3 पॉईंट एका रेषेवरती जर असतील तर या 3 पॉईंटमधनं जाणारा सर्कल तुम्हाला मिळत नाही. म्हणजे नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स. या वर्षीच्या आपल्याला सिलेबसमध्ये काय काय, अजून गेल्या वर्षी आपण काय काय शिकलो होतं बघा, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला परत लागतील. इथे समजा एक कॉर्ड आहे, सेंटरमधनं कॉर्डवरती जर परपेंडिक्युलर टाकला तर कॉर्डचे बायसेक्ट होते, कॉर्ड बायसेक्ट होते, कॉर्डचे 2 समान भाग होतात. किंवा जर मध्यबिंदूला, कॉर्डच्या मध्यबिंदूला सेंटरमधनं आपण जॉईन केलं तर हा परपेंडिक्युलर असतो. परत काय असतं, एक सर्कल आहे, त्या सर्कलचा कितीही सर्कल तुम्ही कॉन्ग्रुएंट सर्कल काढू शकता. रेडियस फक्त तुम्हाला सारखी पाहिजे, एवढ्या रेडियस समजा आर इतकी रेडियस म्हणून तुम्ही किती सर्कल काढले तर सगळे कॉन्ग्रुएंट असतील. अशा बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यासाठी आहे ना, गेल्या वर्षीचं जे काही आपले फॉर्म्युले होते किंवा रिमेंबर दिस वाले पॉईंट होते, आणि या वर्षी सुद्धा हे व्यवस्थित एका छोट्या वहीमध्ये लिहून बाजूला लिहून ठेवा, आपल्याला प्रत्येक वेळेला वापरायला सोपे जातील ते. यावर्षी काय दिले आपल्याला, सेकंड अँड टँजेंट. आता सेकंड अँड टँजेंटमध्ये काय फरक असते किंवा समजून घ्या फक्त. काय असतं, समजा एक सर्कल काढला आपण, या सर्कलमधनं सर्कलवरच्या कुठल्याही 2 डिस्टिंक्ट पॉईंटमधनं जर एखादी रेष जात असेल, 2 डिस्टिंक्ट पॉईंट, 2 वेगवेगळे बिंदू आहेत, या 2 पॉईंटमधनं जर जात असेल तर 2 भिन्न बिंदूतून जाणारी जी रेषा आहे ती म्हणजे सेकंड, याला छेदिका असं म्हणतात मराठीमध्ये. आणि टँजेंट काय असतो, तर टँजेंट म्हणजे एकाच बिंदूतून पण बाहेरून स्पर्श करणारे जी रेषा असते, एकाच बिंदूतून पण बाहेरून स्पर्श करणारी जी रेषा असते त्या रेषेला काय म्हटलेलं असतं, टँजेंट. त्याला स्पर्शिका असं नाव आहे. सेकंडमध्ये आणि टँजेंटमध्ये फरक काय, टँजेंट एकाच बिंदूत स्पर्श करतो तेही बाहेरून, आणि सेकंड काय 2 भिन्न बिंदूत स्पर्श करते. किती सेकंड काढू शकता, किती टँजेंट काढू शकता तुम्ही असे. यावर्षी आपल्याला काय त्याच्यामध्ये टँजेंट थिअरम आहे, कॉन्वर्स ऑफ टँजेंट थिअरम आहे आणि टँजेंट सेगमेंट थिअरम आहे. त्याच्यावरती आधारित 3.1 जो प्रॅक्टिस सेट आपल्याला करायचा. एक एक बघूया गोष्ट आपण. टँजेंट थिअरम काय सांगते आपल्याला. आता टँजेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती झालं. टँजेंट म्हणजे काय असतं, तर वर्तुळाला बाहेरच्या बिंदूत स्पर्श करणारी, एकाच बिंदूत स्पर्श करणारी जी रेषा असते ती म्हणजे टँजेंट असते. टँजेंट थिअरम काय सांगते, ज्या बिंदूमध्ये तुम्हाला स्पर्श केला आहे त्या रेषेने किंवा टँजेंटने सर्कलला, आता या बिंदूतून जर एक रेडियस आपण ड्रॉ केली, सर्कलची एक रेडियस जर आपण ड्रॉ केली, तर इथं जो अँगल होणार आहे की नाही, हा अँगल 90 डिग्रीचा असतो, असा हा थिअरम सांगतो. म्हणजे टँजेंट ड्रॉ केलेली जी आहे ही टच पॉईंटमधनं रेडियसला परपेंडिक्युलर असते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा.
कॉन्व्हर्स काय सांगतंय, जर एक रेषा काढली बाहेरून आपण, आता एक रेडियस त्याला जोडली, कुठं एकच पॉईंटमध्ये टच करत होते. आता टच करत असताना त्याने 90 डिग्रीचा अँगल केला. कॉन्व्हर्स उलट असावा, 90 डिग्रीचा अँगल होतो हे आपण सांगितलं. आता इथं 90 डिग्रीचा अँगल आपल्याला दिलेला आहे. 90 डिग्रीचा अँगल होत असेल तर ए बी हे या वर्तुळाची किंवा या सर्कलची काय होते, तर टँजंट होते, असं कॉन्व्हर्स थेरम सांगतो. जर 90 डिग्रीचा अँगल झाला तर टँजंट, जर टँजंट असेल तर 90 डिग्रीचा अँगल होतो. कोणासोबत, तर सेंटरसोबत रेडियस काढली त्या टच पॉईंटपर्यंत. तर टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो तुम्हाला, समजा एकाच वर्तुळाला की एक वर्तुळाला आपण बाहेरच्या एका बिंदूतून दोन वेगवेगळ्या स्पर्शिका काढल्या. दोन वेगवेगळ्या स्पर्शिका काढल्यानंतर आपल्याला काय मिळालं, ए बी हे एक सेगमेंट मिळाली आणि ए डी ही एक सेगमेंट मिळाली. आता काय होतं याच्यामध्ये, टँजंट सेगमेंट थेरम आपल्याला काय सांगते, तर ज्या सेगमेंट आपण काढलेल्या आहेत बाहेरून या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे ए बी आणि ए डीचं माप जे आहे ते सारखं असतं. ए बी आणि ए डीचं माप जे आहे ते सारखं असतं. मग आता इथे काय मिळतं आपल्याला, तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट असतात ह्या. एकाच पॉईंटमधनं बाहेरून जर टँजंट काढला तर ह्या कॉन्ग्रुएंट असतात. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. कॉन्व्हर्स काय सांगतं तुम्हाला, जर एक रेषा काढलेली आहे आणि त्याला सर्कल सेंटरमधून आपण जर रेडियस ड्रॉ केली टच पॉईंटपर्यंत, तर इथं जर अँगल 90 डिग्रीचा असेल तर ही रेषा जी आहे ती टँजंट असते. याच्या उलट इथं टँजंटमध्ये टच पॉईंटमधून जर सर्कलची एक रेडियस आपण काढली तर होणारा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो, असं टँजंट थेरम सांगतो. या तीन गोष्टीवरती आधारित आपल्याला 3.1 करायचं. मधला क्वेश्चन नंबर 1 काय दिला बघा आपल्याला, एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये काय सांगितलेलं आपल्याला की ए बी ही टँजंट आहे ए बिंदूमध्ये, सी सेंटर आहे सर्कलचा आणि सर्कलची रेडियस जी आहे ती 6 सेंटीमीटर. आता जर आपण हा टँजंट आणि सर्कलचं सेंटर जोडलं तर याचा अर्थ काय होतं, ही जी रेडियस आपल्याला मिळणार आहे ही 6 सेंटीमीटरची. आता काय काय दिलेलं आपल्याला, विचारले आपल्याला बघा, अँगल सी ए बीचं माप विचारले. सी ए बी म्हणजे हा अँगल किती अंशाचा होणार आहे. तर आता इथे काय होतं, टँजंट ॲट ए आहे, ए पासून जर आपण सी ए जोडलं तर टँजंट थेरम काय सांगते आपल्याला, हा होणारा अँगल 90 डिग्रीचा असते, म्हणजे 90 अंशाचा कोन आपल्याला मिळते. व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता ए बी पासून सी पर्यंतचं अंतर, हे अंतर नेहमी असं असतं, एक लाईन आहे, या लाईन बाहेरून एक जर बिंदू आपण पकडला समजा ए आणि ही सी डी लाईन आहे आपल्याकडे, तर या सी डी लाईनचं आणि या ए बिंदूचं या दोघांमधलं डिस्टन्स ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. परपेंडिक्युलर डिस्टन्स इथे किती आहे, तर या रेडियस एवढं, म्हणजे डिस्टन्स 6 आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन ए बी दिलेलं आपल्याला 6, म्हणजे हे जर 6 दिलेलं असेल तर बी सीचं माप काढता येते. 90 डिग्रीचा अँगल होते, बी ए बीचा आणि ए सीचं माप 6 आहे. हा बी सी जर आपण जोडला तर काय मिळतं आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल मिळते. पायथागोरसच्या थेरमनुसार आपण बी सीचं माप काढू शकतो. त्याच्यानंतर अँगल ए बी सीचं माप विचारले किती असेल म्हणून. आता याच्यामध्ये काय होतं बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्या दोन बाजू कॉन्ग्रुएंट आहेत. दोन बाजू जर कॉन्ग्रुएंट असतील तर तो ट्रायंगल कसला झाला, आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल झाला. 90 डिग्रीच्या नंतर उरलेले दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतील आणि दोघांची मिळून बेरीज किती असेल, 90 डिग्री. का बरं, तिघांची बेरीज 180, त्यातले 90 अंश गेले, म्हणजे 45 अंशाचे दोन कोन तुम्हाला मिळतील. अँगल सी आपल्याला काय काय दिलेलं बघा, लाईन ए बी इज tangent at A, therefore by tangent theorem आपण रिझन पण सांगितलं आणि अँगल सी ए बीचं माप पण आपल्याला मिळालं. अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट थेरम दिल्यामुळे आपल्याला एक्सप्लेन करायची गरज नाही. टँजंट थेरम काय असतो, तर ज्यावेळेस आपण एक टँजंट आहे एका पॉईंटमधून, ज्यावेळेस टच पॉईंटमधून जर आपण सर्कलचं सेंटर जोडलं तर या दोघांमध्ये होणारा अँगल हा 90 डिग्रीचा असतो. टँजंट थेरमनुसार आपण ही अँगल सी ए बी जो आहे तो 90 डिग्रीचा सांगितलं. व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता लाईन ए बीचं डिस्टन्स किती आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स हिअर बाय टँजंट थेरम CA is perpendicular to AB. Therefore, distance of point C from line AB is equal to radius of circle, which is equal to 6 centimeter. डिस्टन्स किती मिळाला आपल्याला,
6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. नाव इन ट्रायंगल ए बी सी. आता हे आपण वरती प्रूव्ह केलं त्यामुळे परत सांगायची गरज नाही. अँगल बी ए सी इज इक्वल टू 90 डिग्री. तरी रिझन पाहिजे असेल तर बाय टँजंट थेरम. देअर अँड अजून एक दोन गोष्टी दिलेत आपल्याला होते. ए सीचं माप आपल्याकडे आहे 6 सेंटीमीटर. ए सी इज इक्वल टू 6. ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि काय विचारलेलं आहे आपल्याला, बी सीचं माप काढायचं सांगितलं आहे बाय पायथागोरस थेरम. काय म्हणते पायथागोरस थेरमने, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. किमती ठेवा एकाच्या 6चा वर्ग अधिक 6चा वर्ग म्हणजे काय झालं आता हे 36 आणि 36, 36 प्लस 36. बी सी इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला, 36 आणि 36 म्हणजे 72. यालाच काय दिलं आहे आपल्याला 6 वर्गमुळात 2. कसं 36 2 72, 36च्या साठी 6 बाहेर आले, वर्गमुळात 2 तसेच राहिले. 6.2 सेंटीमीटर एवढं अंतर मिळालं डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. यालाच जसं विचारलं तसं लिहायचं असेल तर डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे, अँगल बीचं माप विचारलं आपल्याला. चौथ्यासाठीचं उत्तर लिहू. Here in triangle ABC, angle A is equal to 90 degree. दोन पद्धतीने आपण सांगू शकतो. आपल्याकडे हायपोटेनसचं माप आहे, हायपोटेनसचं माप आणि एका बाजूचं माप कम्पेअर करून आपण अँगल किती आहे 30 60 90चं थेरम किंवा 45 45 90 थेरम बसतोय का बघा. किंवा या पद्धतीने मग चालतं. अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री, ए सी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर हे दिलेले आहे आपल्याला. देअरफॉर triangle ABC is isosceles right angle triangle. Isosceles right triangle. Therefore, उरलेले जे दोन अँगल आहेत या दोघांचं मिळून माप किती असेल, इक्वल असतील ते, आणि त्या दोघांची बेरीज जी आहे ती किती असणार आहे तर 90 अंश. अँगल ABC इज इक्वल टू angle ABC is equal to angle ACB is equal to 4 degree. सेकंड क्वेश्चन काय दिला बघा, एक फिगर दिलेली आपल्याला. या फिगरमध्ये काय सांगितलेलं आहे, सर्कल विथ सेंटर O आहे, सेगमेंट RM आणि RN टँजंट आहेत, M आणि N मध्ये टच करतात एक सर्कलला. OR ची किंमत दिली 10 सेंटीमीटर, रेडियस सांगितलेले 5 सेंटीमीटर आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट असं विचारलेलं आहे. आणि अँगल MRO आणि MRNचं माप काय असेल असं विचारलेलं आहे. अँगल कुठले कुठले आहेत ते पण चेक करा आणि सेगमेंटचं माप कसं काढायचं ते पण बघा. रेडियस किती दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर. OM आणि ON जर जोडलं तर रेडियस असणार आहेत, म्हणजे हे माप 5 आहे, हे पण 5 आहे. OR ची किंमत दिलेली तुम्हाला 10. आता ज्यावेळेस आपण OM जोडलं त्यावेळेस काय मिळतं आपल्याला, M हा टच तर इथे परपेंडिक्युलर अँगल तयार होईल, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. खालच्या बाजूला सुद्धा तसंच N टच पॉईंट आहे, ON जर जोडला आपण, रेडियस जर जोडली तर इथे पण 90 डिग्रीचा अँगल होईल. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल दोन तयार झाले तुमच्याकडे. त्याच्यावरून तुम्हाला काढता येईल MRचं आणि RNचं माप, म्हणजे सेगमेंटचं माप मिळालं तुम्हाला. अँगल MRO आणि MRNचं माप काढायचं. MRO म्हणजे हा अँगल काढायचा तुम्हाला, आणि MRN म्हणजे पूर्ण अँगलचं माप विचारलं तुम्हाला, या पूर्ण अँगलचं पण आणि छोट्या अँगलचं पण. बघा आता कसं कसं मिळेल ते. या अँगलचं माप काढायचं असेल आपल्याला तर हायपोटेनस आहे, समोरची बाजू आहे, आपण या दोघांचं कंपॅरिझन करून या अँगल किती डिग्रीचा येईल तो सांगू शकतो. त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा तसंच, खालच्या ट्रायंगलमध्ये सुद्धा हायपोटेनस आहे, एक बाजू आहे अँगलच्या समोरची, म्हणजे हा अँगल छोटावाला अँगल जो आहे हा मिळेल आपल्याला. मग या दोन अँगलची जर बेरीज केली तर आपल्याला पूर्ण अँगलचं माप मिळतं. एक एक गणित करूया. आता काय काय दिलेलं आपल्याला बघा. हिअर RM and RN are tangent segments. Therefore, by tangent, आधी tangent theorem ने तो 90 डिग्रीचा आहे हे आपल्याला सांगावं लागेल. OM is perpendicular to MR and ON is perpendicular to NR. या दोन गोष्टी झाल्या.
आता त्याच्यानंतर काय विचारलेलं आपल्याला, तर सेगमेंटचं माप किती असेल असं विचारलेलं. आता गिवन काय काय आहे, ओ आरचं माप दिलेलं आहे, रेडियस दिलेली. इन ट्रायंगल ओ एम आर angle M is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, काय मिळतं आपल्याला, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. इथे किमती कशा कशाच्या होत्या आपल्याकडे, ओ आरची एक किंमत होती ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली म्हणजे ओ एन ची किंमत पण दिलेली आपल्याला. किमती ठेवायची, ओ आरची किंमत आहे 10, 10चा वर्ग बरोबर ओ एमची किंमत आहे 5, 5चा वर्ग अधिक एम आरचा वर्ग. एक काढलं की दुसऱ्याची किंमत आपोआप मिळणार आपल्याला. एम आर स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला, एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 10चा वर्ग 100, 5चा वर्ग 25, 100 वजा 25 म्हणजे 75. आता याला कसं लिहिता येईल तुम्हाला अजून, देअरफॉर एम आर इज इक्वल टू √75. देअरफॉर एम आर इज इक्वल टू काय अवयव पडतील त्याचे, 25 × 75 म्हणजे 25 × 3. या 25 साठी 5 वर्गमूळाच्या बाहेर येतील, 5√3 सेंटीमीटर एवढं माप तुम्हाला मिळालं एम आरचं. देअरफॉर एन आर इज ऑल्सो इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. याला रिझन तुम्हाला लिहावं लागेल. रिझन काय असेल, बाय टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगते थेरम, बाहेरच्या बिंदूतून जर तुम्ही दोन टँजंट काढल्या तर त्या तयार झालेले जे सेगमेंट्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. मग एम आर आणि एन आर दोन टँजंट सेगमेंट थेरम, टँजंट सेगमेंट होतं तुमच्याकडे, एम आरचं जेवढं माप असेल तेवढंच एन आरचं पण असेल, म्हणजे ईच सेगमेंटचं माप तुम्हाला मिळालं. आता इथे काय विचारलं अजून तुम्हाला एक गोष्ट, अँगल एम आर ओ आणि एम आर एनचं माप किती असं विचारलेलं आहे. आता इन ट्रायंगल ओ एम आर angle M is equal to 90 degree, OM is equal to 5, OR is equal to 10 centimeter. Therefore, आता याच्या समोरची बाजू भागिले कर्ण असं जर केलं आपण तर काय म्हणतात आपल्याला, OM upon OR is equal to 5/10 which is equal to 1/2. Therefore, बाय 30, 60, 90 थेरम काय सांगताय थेरम, हायपोटेनियस आणि समोरची बाजू यांच्यामध्ये जर रेशो 1/2 आला तर तो अँगल 30 डिग्रीचा असतो. देअरफॉर अँगल एम आर ओ इज इक्वल टू 30 डिग्री. सिमिलरली काय मिळतं तुम्हाला, इन ट्रायंगल ओ एन आर अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री and ON upon OR is equal to 5/10 is equal to 1/2. Therefore, इथं पण सेम प्रॉपर्टी बाय 30, 60 and 90 डिग्री थेरम किंवा प्रॉपर्टी काय म्हणतात आपल्याला, अँगल NRO is equal to 30 डिग्री. Therefore, अँगल MRN काढायचं आपल्याला. MRN इज इक्वल टू काय, MRO या MRO अधिक NRO. बघ MRO या अँगलचं माप मिळालं, खालच्या NRO या अँगलचं माप मिळालं. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला पूर्ण अँगलचं माप मिळतं. याच्यासाठी आपण बेरीज केली, किती माप होतं, 30 डिग्री प्लस 30 डिग्री विच इज इक्वल टू 60 डिग्री. therefore अँगल MRN किती मिळालं आपल्याला, 60 डिग्रीचा. थर्ड क्वेश्चन काय दिला होता आपल्याला, एक फिगर आहे मगासारखीच, RM आणि RN टँजंट सेगमेंट आहेत, सेंटर O आहे त्याचं. तर प्रूव्ह काय करायचं आहे, OR बायसेक्ट्स अँगल MRN ॲज वेल एज अँगल MON. OR म्हणजे ही जे सेगमेंट आहे ही बायसेक्ट करते, म्हणजे याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, प्लस हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे. आता हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर दोन ट्रायंगल तयार झाले आपल्याकडे. हा एक ट्रायंगल वरचा OMR आणि खालचा एक आहे ONR. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवतात का चेक करू. कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी ज्या कसोट्या आहेत त्या बघा. आता इथे काय होतं, तर OM परपेंडिक्युलर होतो
एम आरला आणि ओ एन परपेंडिक्युलर एन आरला. का बरं? टँजंट थेरमवरून, म्हणजे 90 डिग्रीचा एक ट्रँगल मिळाला. आता राईट अँगल ट्रँगलमध्ये आपल्याला हायपोटेनस साईड टेस्ट मिळते का ते चेक करू, कारण अँगलचं माप माहिती नाही आपल्याला किंवा सेगमेंटचं पण माप माहिती नाही. या दोघांसाठी पण हायपोटेनस एकच आहे, ओ आर ती कॉन्ग्रुएंट असणार आहे कारण कॉमन साईड आहे. आणि ओ एन आणि ओ एम या रेडियस आहेत सर्कलच्या. मग रेडियस काय असतील? एका सर्कलच्या कॉन्ग्रुएंट असतील. मग रेडियस कॉन्ग्रुएंट झाले, एक बाजू कॉन्ग्रुएंट झाली, एक हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हायपोटेनस साईड टेस्टनुसार दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट होतील. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाले त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असते. आपल्याला बायसेक्टर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते अँगल इक्वल आहेत हे सिद्ध करावं लागेल, म्हणजे आपल्याला त्याच्यावरून सांगता येईल की ओ आर बायसेक्टर आहे म्हणून. काय काय दिलेलं आपल्याला गिवन आहे. आता हे सगळं आपल्याकडे गिवन काय आहे? O is center of circle, RM and RN are tangent segments. दोन ट्रायंगल आहेत आपल्याकडे, दोन ट्रायंगल घेऊ. OMR and ट्रायंगल ONR. दोन ट्रायंगल मध्ये काय काय मिळतं? Angle OMR is congruent with angle ONR. का बरं? Each of 90 degree by tangent theorem. Each of 90 degree by tangent theorem. याची काय गरज आहे? अँगल 90 डिग्रीचा आहे कारण आपल्याला हायपोटेनस साईड टेस्ट वापरायची इथे. आता काय म्हणजे आपल्याला बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सेगमेंट OR is congruent with segment OR. तीच बाजू आहे, त्याच बाजूला कॉन्ग्रुएंट आहे. का बरं? कॉमन साईड आहे, दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे. त्याच्यानंतर सेगमेंट कुठली आहे दुसरी? OM is congruent with segment ON. का बरं? रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील. आता therefore by hypotenuse side test काय म्हणतात आपल्याला? ट्रायंगल OMR is congruent with ट्रायंगल ONR. आता ट्रायंगल जर इक्वल असतील तर त्याचे अँगल्स आणि साइड्स उरलेल्या ह्या सुद्धा कॉन्ग्रुएंटच असतील. therefore कुठले कुठले अँगल मिळते आपल्याला बघा. अँगल MOR is congruent with अँगल NOR. आणि दुसरी एक गोष्ट मिळते आपल्याला ती म्हणजे अँगल MRO is congruent with अँगल NRO. corresponding angles of congruent triangles. corresponding angles of congruent triangles. मग आता इथे काय मिळतं आपल्याला? याच्यावरून काय मिळतं आपल्याला? MOR आणि NOR. MOR म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. त्यानंतर हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला, MRO आणि NRO. therefore आता हे दोन अँगल इक्वल जर असतील एकाच रेषेच्या एकाच कोनामध्ये तर OR जो आहे तो बायसेक्टर असेल. therefore OR is बायसेक्टर ऑफ दोन्ही अँगलचा बायसेक्टर ऑफ अँगल MON अँड अँगल MRN. काय सिद्ध करायचं आपल्याला? हे सिद्ध करायचं इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅविंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. आणि जस्टिफाय युअर आन्सर असं विचारलं. एक सर्कल काढला आपण. आता याच्यामध्ये काय पॅरलल टँजंट्स आहेत. हे एक टँजंट आहे, हे एक टँजंट आहे. MP पॅरलल आहे NT ला. आता तुम्हाला याचं माप दिलेलं आहे 4.5, याचं पण माप दिलेलं आहे 4.5. आपल्याला फक्त इथे एकच गोष्ट सिद्ध करायची ती म्हणजे MC आणि N हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती आहेत. MC आणि N हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत किंवा कोलिनियर आहेत. कोलिनियर जर असतील तर याचं डिस्टन्स कसं काढतो आपण? MC अधिक CN म्हणजे 4.5 प्लस 4.5 9 सेंटीमीटर मध्ये डिस्टन्स आपल्याला मिळेल. कसं मिळतं आता हे? तर हे दोन रेषा पॅरलल हे दिलेले आहेत आपल्याला, प्लस हे 90 डिग्रीचा अँगल तर होणारच आहे इथे. आता त्याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं? CM परपेंडिक्युलर आहे MP ला आणि CN परपेंडिक्युलर आहे NT ला. एकाच बिंदूतून जर आपण दोन भिन्न रेषांना परपेंडिक्युलर काढला तर ते तिन्ही पॉईंट जे आहेत की नाही, म्हणजे तो पहिल्या बिंदूचा टच पॉईंट प्लस ज्यातून आपण परपेंडिक्युलर काढला तो आणि दुसऱ्या रेषेवरचा टच पॉईंट हे सगळे बिंदू एका रेषेमध्ये मिळतात आपल्याला. आता एक गोष्ट आपण इथे घेऊया. काय काय आपल्याला बघा. लेट C be the center of circle.
two parallel tangents MP and NT. Touching at M and N respectively. M आणि N मध्ये टच करतात, त्यामुळे M आणि N रिस्पेक्टिव्हली. आता काय झालं आपल्याकडे बघा, therefore बाय टँजंट थेरम काय मिळतं आपल्याला, अँगल CMP इज इक्वल टू अँगल CNT इज इक्वल टू 90 डिग्री. हे अँगल दोन जे आहेत ते परपेंडिक्युलर असतील, 90 डिग्रीचे असतील. प्लस अजून एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे काय, MP इज पॅरलल विथ NT किंवा TN NT. हे कुठं आहे, गिव्हन आहे आपल्याला. आता काय झालेलं आहे बघा, पॅरलल पण आहे प्लस एकाच बिंदूतून दोघांवरती पण परपेंडिक्युलर काढलेला आहे. देअरफॉर काय म्हणतं आपल्याला, तर M डॅश C डॅश N किंवा M, C and N आर कोलिनियर पॉइंट्स. काय म्हणतात आपल्याला, MCN जे ते कोलिनियर पॉइंट्स आहेत. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन काय काढायचं आहे आपल्याला, तर MN इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन CM प्लस डिस्टन्स बिटवीन CN. CM आणि CNचं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला, रेडियस दिलेली आहे त्याची 4.5 सेंटीमीटर. 4.5 प्लस 4.5 radius of circle, given radius of circle. 4.5 plus 4.5 म्हणजे किती येतं, 9 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन M आणि N किती आलं आपल्याला, 9 सेंटीमीटर. आता हे आपल्याला M आणि N मधलं डिस्टन्स विचारलं नाही, आपल्याला जे विचारलं तसं पद्धतीने लिहूया. therefore distance between two parallel tangents of circle having radius 4.5 centimeter is 9 centimeter. Is